याविषयी आपल्या शाळेची अपेक्षा आहे की त्या ठिकाणी पूर्ण त्यांच्या गटांना तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जागा चांगली असेल त्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी योग्य अशा प्रकारची सुविधा असेल, वातावरण असेल तर विद्यार्थी त्याच्यात रममाण होतो आणि त्या ठिकाणी इमारत असल्यामुळे तो आकर्षित करून वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी त्याला म्हणजे त्याची गुणात्मक आणि त्याचा दर्जा सुद्धा व्यवस्थित वाढतो. थोडक्यात इमारती कशी असावी समजून एखादी इमारत आपल्या त्या ठिकाणी अनुकूल असेल तर या ठिकाणी आपण ज्या काही आपल्याला गुणवत्तेसाठी दर्जा वाढवायचा आहे तर असलेल्या इमारतीमध्ये आपण कोणत्या पद्धतीनं अनुकूल वातावरण तयार करून विद्यार्थी किंवा शाळा असू शकेल की जेणेकरून आपली प्रश्न लक्षात घ्या की इमारतीचा जो प्रश्न आहे तो सर्व इमारती या ठिकाणी सुसज्ज असतील असं ना. इमारत जी आहे ती संस्थेच्या आर्थिक त्याच्यावर अवलंबून आहे. परंतु हा जो विद्यार्थ्यांचा जो दर्जा आहे तो संख्यात्मक वाढलेला आहे आणि यासाठी आपण त्या विद्यार्थ्यांसाठी कमी इमारतीमध्ये कोणत्या पद्धतीने या ठिकाणी जास्तीत जास्त पद्धतीने आपण त्या विद्यार्थ्यांना हे करू शकतो. आपल्याला या ठिकाणी इमारत हवेशीर असावी पण स्वच्छ प्रकार जास्तीत जास्त प्रकार त्या ठिकाणी येत असेल तर विद्यार्थ्यांचा आवाज आला त्याच्यानंतर मदत होते. जास्त संख्या जरी असते वर्गामध्ये तरी ते काहीच राहू शकते. समजून घ्या बरोबर आहे. आता या ठिकाणी इमारत आणि आपण त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या लक्षात आहे. मला आपल्याकडे अशी अपेक्षा आहे 7 झाली जो आकडा आहे त्या गटात सांगायचं ते समजून घ्या. आपल्याकडे विद्यार्थी संख्या जास्त आहे 12 तुकडे आणि खोले आहेत 6. आपण यासाठी काय करू शकता 5 झाली आहे मध्ये प्रणाली प्रॉब्लेम आहे. अगदी बरोबर म्हणजे त्या ठिकाणी आपण त्या जागेचा उपयोग करू शकतो जेणेकरून विद्यार्थी आपण आणि जर समजा त्याच्याने पूर्ण नाही झालं तरी ग्राउंडमध्ये झाडाच्या खाली किंवा बगीच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना वेळसाठी किंवा वृक्षारोपण करतो आपण आता या ठिकाणी आपण पाहिलं की स्वच्छता असेल संगणक असेल प्रयोगशाळा असेल क्रीडांगण असेल या बाबी आपण या ठिकाणी आपल्या शैक्षणिक प्रवर्तनासाठी आपल्या पद्धतीनं आपण या मुलांना आपण करू शकतो की आपण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थ्याला आपण करू शकतो. आणि यावरून मित्रांनो आपण या आल्यानुसारच आपल्याला प्रभावी असणारी निश्चित करायची ते गुणात्मक असेल संख्यात्मक असेल माहितीच्या बाबतीत आपण करू शकतो जेणेकरून प्रभावी या ठिकाणी आपण विश्वास आपला त्या ठिकाणी मानायचा असतो. चुकीची आपण माहिती घेऊ शकते तर भविष्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेमचा संभाव्य धोका पत्करावा लागेल. म्हणून समाजाचा पालकांचा विश्वास आपल्यावर असण्यासाठी प्रभावी अतिशय महत्वाची. ठीक आहे यापुढे अशा पद्धतीने आपण ती प्रभावी या ठिकाणी द्यायची. पुढे आता प्रज्वलीसाठी केलेले घटक सर्वसाधारण माहिती या ठिकाणी आपण अशा पद्धतीने या ठिकाणी घेऊ शकतो. सर्वसाधारण माहितीमध्ये एकत्रित विभाग एक म्हटलेला तिथं सर्वसाधारण माहिती संस्थेची शाळेची माहिती घ्यायची. आता मला या ठिकाणी या कारणानं सांगायचंय बोलणार कारणानं की सर्वसाधारण माहितीमध्ये आपण काय काय घेऊ शकतो. शाळेची संस्थेची अजून बरोबर आहे यात आपण काय अजून समजून घ्या.
शाळेचं नाव, संस्थेची मान्यता, शाळेची परवानगी, शाळा कोणत्या प्रकारांची, नंतर विद्यार्थी संख्या, संस्थेचा पालकांचा दस्तावेज असेल तो, ईमेल आयडी असेल तो, फोन नंबर असेल तो, शाळेचा संकेतांचा क्रमांक असेल तो, आणि मुलामुलींची आधी माध्यमिक म्हणजे या प्रकारची सर्वसाधारण माहिती आपण त्याच्यामध्ये केलं. आपण हा जो पुढील शब्द आहे या गटाला सांगायचं आहे की एका उभं राहायचं. पुढील शब्दाला एक जन्म घ्या. आपण तर आपल्या संस्थेचं नाव काय आहे? संस्थेचं नाव काय? बाकी काय आहे संस्थेचं? आपलं चार त्या ठिकाणी संबंध हेच आपण क्लिक करावं. अगदी बरोबर. म्हणजे